नमस्कार पालक हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माधुरी द टीचर या चॅनलमध्ये. आज आपण मॅथ्सचा पहिला पॉईंट घेतोय, तो म्हणजे हाऊ टू राईट 0 to 9 नंबर्स विथ द यूज ऑफ डॉट्स. सो लेट्स सी. On the blackboard here I give the dots. These are the dots. With the help of these dots we have to write 0 to 9 numbers. So first number we will write here a 0, which is very very important. 0. तर 0 नंबरसाठी माझ्या पालकांना एक प्रश्न आहे. बघा, 0 ह्या नंबरचा शोध कोणी लावला याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला जर नाही आलं तर मी देईलच, पण शक्यतो ट्राय करायचं की 0 नंबरचा शोध कोणी लावला, त्या माणसाचं नाव तिथं कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट नंबर 0. 2 dots here I give. With the use of curve we will write 0. हे त्यांना मुलांना शिकवायचं आहे. कर्व घे, लेफ्ट कर्व घे, राईट कर्व घे, 0 राईट. नेक्स्ट हिअर द 2 dots फॉर द नंबर 1. दिस इज द नंबर 1. आपण असं सुद्धा राईट करतो नंबर 1. फक्त स्टँडिंग लाईन जरी काढली तरी चालते, नो डाऊट. तसंही 1 काढतात. नेक्स्ट हिअर आर द 3 dots फॉर द नंबर 2. कर्व, देन sleeping line. Next, here are the 3 dots for the number 3. First, we have to draw here 2 curves. 3. Next, here are the 5 dots for the number 4. Standing line, sleeping line, standing line. This is the number 4. Next, here are the 4 dots. Sleeping line, standing line up to second number dot. Next, curve, 5. Here are the 2 dots, 6. Here are the 3 dots, 7. Sleeping line, standing line. Next number will be here 8. 8 नंबर काढताना बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो, कारण 8 थोडंसं अवघड जातं त्यांना स्टार्टिंगला. पण 8 हा नंबर आपण 3 पद्धतीने काढू शकतो. मुलांना जी पद्धत सोपी वाटेल त्याने ते काढू शकतात. फर्स्ट बघूया आपण इथं 4 dots, slanting line against 4 dots are here. Slanting line, curve. But I think this is not perfect, so you can use a second method. Here are dots I gave you. Curve, slanting line, curve, slanting line. This is the perfect way. Next we can write here curve. Here also curve. Slanting line. We can use this one also. Slanting line, curve, slanting line, curve. 3 methods we can use for the number 8. And the last one is 9. Sleeping. It is very easy. Standing line, then curve. This is the number 9. So these are the numbers 0 to 9. Let's see. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 number, which is very easy because they already know the number 1 and 0. So here 1 and 0. डॉट्स देऊन एक 5 days प्रॅक्टिस करायला लावायची त्यांना. डॉट्स देऊन नोटबुकमध्ये. पाटीवर शक्यतो देऊ नका, नोटबुकच द्या त्यांना, कारण मी जसं मागील व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला पण त्यांच्या मेमरीज परत बघायला येतात की बाबा मुलांनी स्टार्टिंग सुरुवात कशी झाली होती, त्यांनी कसं लिहिलं होतं. त्यांना आपण दाखवू शकतो की हे बघ तो असं डॉट्स घालून करतो. कारण मी तसंच केलं होतं. ज्यावेळेस माझी मुलगी छोटी होती त्यावेळेस मी तिला नोटबुक दिली होती, आणि त्या नोटबुक आजही माझ्याकडे व्यवस्थित आहेत. मी तिला दाखवते, हे बघ तू अशी सुरुवात केली होतीस, हे तुला असं असं येत होतं, इथं चुकत होतीस, इथं करेक्ट येत होतं. सो यू कॅन चूज ॲज अ विश, नोटबुक किंवा पाटी, यू कॅन चूज. सो 5 days किंवा 6 days, जास्त 8 दिवस द्या त्यांना प्रॅक्टिस करायला नंबर्स डॉट्सनी. एकदा का त्यांना डॉट्सनी नंबर काढायला आले की मग विदाउट डॉट्स त्यांना सांगायचं की विदाउट डॉट ट्राय करायला. ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की विदाउट डॉट त्यांना कसं राईट करायला सांगायचं. पण पहिला हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि असे डॉट्स तुम्ही द्या. ही शक्यतो ही 8 जे मी काढलं होतं हे मेथड चुकीची आहे, पण आपण खाली 3 मेथड सांगितले. त्यातली जी सोपी मेथड तुमच्या मुलाला जी सोपं वाटेल त्याने त्याला काढू द्या, नो प्रॉब्लेम. तर हे झाले 0 to 9 नंबर्स. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की मी मॅथ्सचा हा नेक्स्ट टॉपिक आहे, किंवा इंग्लिशचं आणखीन प्रॅक्टिस करायची, इंग्लिश आणखीन घ्या. सो यू कॅन गिव मी द कमेंट, देन आय विल ट्राय टू मेक द व्हिडिओ ऑन दॅट टॉपिक. सो बाय.
Once again, I want to tell you the very important thing: like, share, and subscribe. Thank you.